नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शासकीय रुग्णालयास 68,000 रुपयांच्या औषधांची भेट। राज्याचे लोकप्रिय व उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्वदेशी औषध उद्योग समूह सांगली आणि भारतीय जनता पार्टी प्रकोष्ठ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे 68,000 रुपये किमतीची औषधे मोफत प्रदान करण्यात आली। या उपक्रमाअंतर्गत रुग्णालयातील गरीब व गरजू रुग्णांना आवश्यक औषधांचा लाभ मिळणार असून या औषधांमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळेल असा विश्वास भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केला। समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। औषधांचे वितरण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रियंका राठी, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय माने तसेच रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते। यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रियंका राठी यांनी स्वदेशी औषध उद्योग समूह आणि भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ यांच्या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले। याप्रसंगी भाजपा जैन प्रकोष्ठचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री महावीर पाटील, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख श्री प्रशांत गौंडाजे, श्री शीतलनाथ चौगले, श्री अश्विनी पाटील, श्री विपुल पाटील तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते।